सर्वांना कर्मवीर प्रबोधिनी सातारा विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणारी एक चळवळ या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर मी सोना मॅम तुमच्या सर्वांचं स्वागत करते। तर आपण कालच्या लेक्चरमध्ये काय बघितलं होतं की आपण एक्सरसाइज 1.1 बघतोय। ओके, चॅप्टर नंबर 1 11वीचा। आता ह्याच्यात आपण क्वेश्चन नंबर 1A मध्ये काय बघितलं होतं की जे को टर्मिनल जे अँगल आपल्याला दिले होते ते को टर्मिनल अँगल आहेत का नाहीये। आता आजच्या आपल्याला लेक्चरमध्ये बघायचं आहे की जे तुम्हाला अँगल दिले ते अँगल काय करायचे आपल्याला मेजर करायचे म्हणजे आणि ते काय करायचे की कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहेत ते क्वाड्रंट आपल्याला सांगायचं आहे। ओके, म्हणजे काय सांगितलं त्यांनी जे तुम्हाला अँगल दिलेत म्हणजे -140, 250 डिग्री, 420 डिग्री, 750 डिग्री हे जे अँगल दिलेत ते नक्की कोणत्या क्वाड्रंट मध्ये येतात ते आपल्याला बघायचंय। तर आपण काय बघितलं होतं अँगल इन क्वाड्रंट जे बघितलं होतं का नाही त्याच्यानुसार बघायचंय। पहिल्यांदा काय करायचं तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा की तुमचा एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस काढून घ्यायचा। ओके, ह्याला आपण काय बोलतो एक्स ऍक्सिस, ह्याला काय बोलतो आपण वाय ऍक्सिस। ओके, इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर। ह्याला आपण बोलतो की फर्स्ट क्वाड्रंट, ह्याला बोलतो सेकंड क्वाड्रंट, ह्याला बोलतो थर्ड क्वाड्रंट आणि ह्याला बोलतो आपण फोर्थ क्वाड्रंट। ओके, इथपर्यंत क्लिअर। आता इथं काय सांगितलं आपल्याला -140 डिग्री। ओके, आता इथं काय सांगितलं आपल्याला इथं काय आहे 0 0 इथून 90 म्हणजे 90 पेक्षा अजून किती 50 न काय घेतलं तर काय होईल 140 डिग्री म्हणजे इथपर्यंत आलं समजा 45 निम्म्यापेक्षा थोडं 5 ने जास्त म्हणजे इथं काय आलं आपलं -140 डिग्री। ओके, कळलं क्लिअर। काय सांगितलं होतं की -140 डिग्री इथं 0 0 पासून इथं 90 90 पासून इथं पुढे 50 घेतलं तर काय आलं 140 आलं। इथं खालून काय घेतलं खालून याच्यासाठी घेतलं की जर का मायनस असेल तर आपण कुठून मेजर करणार खालून आणि जर का प्लस असेल तर कुठून मेजर करणार वरून। हे नेहमी लक्षात असलं पाहिजे। मग आपलं फायनल सेंटेन्स काय येणार की द अँगल लाइज इन कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे थर्ड क्वाड्रंट। थर्ड क्वाड्रंट काय बोललो आपण द अँगल लाइज इन थर्ड क्वाड्रंट। ओके, इथपर्यंत क्लिअर। आता आपण 250 डिग्रीला कसं काढायचं की म्हणजे ते कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे ते कसं काढायचं ते बघूया। आता सगळ्यात पहिली प्रोसेस आपली काय असते एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस काढून घ्यायचा। हा असतो आपला एक्स ऍक्सिस आणि हा असतो आपला वाय ऍक्सिस। आता इथे काय विचारलं 250 डिग्री प्लस आहे का मायनस प्लस आहे। प्लस आहे म्हणजे खालून घेणार का वरून घेणार तर प्लस आहे म्हणजे वरून घेणार। म्हणजे पहिल्यांदा इथून किती आला 90 आला 90 180 आणि जर का 250 हवे असेल तर म्हणजे 270 म्हणजे 20 कमी इथं काय आलं 50 एक्स्ट्रा वाढून घ्यायचं। ओके, झालं का 250 डिग्री। आता कुठला क्वाड्रंट आहे हा आहे आपला फर्स्ट सेकंड वाला थर्ड वाला आणि फोर्थ वाला म्हणजे हा कुठल्या क्वाड्रंट मध्ये आला थर्ड क्वाड्रंट मध्ये। म्हणजेच काय आलं आपलं द अँगल लाइज इन थर्ड क्वाड्रंट। द अँगल लाइज इन थर्ड क्वाड्रंट। ओके, आलं लक्षात। आता पुढचं बघूया 420 डिग्री ते कसं आलंय एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस। ओके, फर्स्ट क्वाड्रंट सेकंड वाला थर्ड वाला आणि फोर्थ क्वाड्रंट। ओके, इथपर्यंत क्लिअर। आता 420 डिग्री म्हणजेच काय 360 पेक्षा जास्त काढायचंय। म्हणजेच कसं काढायचं बघा इथं काय दिलं आपल्याला बघा 420 डिग्री। आता कसं काढायचं बघा पहिल्यांदा काय प्लस आहे म्हणजे वरून 90 180 270 360 आणि 360 मध्ये किती मिळाले 420 तर 60 म्हणजे हा कितीचा आहे इथपर्यंत आला। ओके, 30 सोडले इकडे आणि इकडे 60 घेतले 90 चा आहे ना म्हणजेच किती आले बघा इथे कितीची डिग्री आली 420 डिग्री। ओके, आलं बरोबर ठीक आहे। मग कुठला क्वाड्रंट आहे फर्स्ट क्वाड्रंट म्हणजेच काय द अँगल
लाईज इन कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे? फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट. आलं लक्षात कसं केलंय? 420 डिग्री म्हणले म्हणजेच काय केलं आपण? पहिल्यांदा एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस काढून घेतलं, क्वाड्रंट कुठले आहे ते बघितलं. आता काय केलं की इथून इथपर्यंत 90 म्हणजे हे नक्की काढून घेतलं 360. 360 च्या वर किती आहे? 360 प्लस 60 केल्यावर 420 होतात. म्हणजे काय केलं इथं 60 डिग्रीचा काढला, तो कुठं आला? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आला. म्हणजेच आता इथं 360 प्लस 60 केले 420 आले. आता हे वरचे म्हणून इथं काय केलं आपण? तो जो अँगल आहे तो अँगल फिक्स करून घेतला आणि तो कुठं सांगितलं आपण? द अँगल लाईज इन कुठल्या क्वाड्रंट मध्ये? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. अशा प्रकारे केलं. आता पुढचं बघूया 750 डिग्री कसं आहे. पहिल्यांदा काय काढलं? एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस. आता आपल्याला काय करायचंय? 750 म्हणजे किती ऍड केल्यावर 750 येतात? तर पहिल्यांदा बघा 360 चा असतो म्हणजे 360 प्लस 360 किती होतात? 720 होतात. 720 मध्ये किती ऍड केलं? 750 आय थिंक 30 केल्यावर होईल. 0 0 0 6 6 12 12 13 14 15 चे 5 पुढच्याला 1 3 3 6 1 7 आले का? 750. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? पहिल्यांदा इथून पहिल्यांदा एक 360 काढावं लागेल. त्याच्यानंतर 360 720 झालं आणि वर किती करायचे? ऍड 30 करायचे. म्हणजे इथून इथपर्यंत घेऊ आपण. ओके. अशा प्रकारे आपला झाला 750 डिग्रीचा हा अँगल. ठीक आहे. 750 डिग्री कुठल्या क्वाड्रंट मध्ये आलाय? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. ओके. फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. म्हणजे काय ना? द अँगल लाईज इन कुठल्या क्वाड्रंट मध्ये? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. फर्स्ट क्वाड्रंट. आलं लक्षात? कसं काढलंय आपण? खूप सोपं आहे जर का व्यवस्थितपणे समजून घेतलं तर. काहीच कन्फ्युजन करायची गोष्ट नाही. पुढचं बघूया की 945 डिग्री नक्की कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे. तर सगळ्यात पहिली स्टेप आपली नेहमीप्रमाणे करून घेऊया. वाय ऍक्सिस, वाय ऍक्सिस, एक्स ऍक्सिस आणि एक्स ऍक्सिस. आता किती ऍड केल्यावर तुमचे 945 येतात ते पहिल्यांदा काढून घेऊया. 360 प्लस 360 0 0 6 6 12 6 1 7 720. 720 मध्ये किती मिळालं? 200 0 2 7 8 9 920 945 म्हणजे अजून 25 ऍड केले. 5 2 2 4 9. हा म्हणजे काय? 360 प्लस 925 केल्यावर काय ते 945 येतात. म्हणजे काय? पर्यंत आपण काढून घेऊ 360 प्लस 360 किती झाले? 720. 720 मध्ये अजून किती ऍड केल्यावर? 225 ऍड केल्यावर. म्हणजेच काय? इथून 90 180 180 झाले की 245. 90 चा निम्मा 45 म्हणजे इथं 45. ओके. निम्मा काढून घ्यायचं याच्यात. ठीक आहे. आलं इथं 945 डिग्री. कुठला क्वाड्रंट आहे? फर्स्ट, सेकंड वाला, थर्ड वाला आणि फोर्थ वाला. म्हणजेच काय आलं? द क्वाड्रंट अँगल लाईज इन कोणता क्वाड्रंट आहे? थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंट. हे सगळं रफ वर्क आहे. हे लिहायची गरज नाही. फक्त हे अँगल व्यवस्थित काढणे आणि हे सेंटेन्सेस जे आहे ते व्यवस्थित लिहिणं गरजेचं आहे. ओके. आता पुढचं घेऊ आपण 1120 नक्की किती आहे? पहिल्यांदा काय? एक्स एक्स वाय वाय. ओके. इथपर्यंत काढलं. आता 1120 डिग्री म्हणजे किती ऍड केल्यावर होत आहे? बघूया. 360 प्लस 360 प्लस 360 0 0 7 12 7 1808 4 6 9 1 10 180 1080 किती पाहिजे? 40 पाहिजे. 0 8 9 10 11 12 12
इथे झालं 1 आणि 1 झाले का 1120. म्हणजे काय काढलं पाहिजे मला बघा, 360 किती वेळा काढलं पाहिजे, 3 वेळा, 1 2 3, म्हणजे किती झालं 1080 झालं. आणि वर किती आहे 40, जे इथपर्यंत घेऊ आपण 40 डिग्री. ओके, किती आलं 1120 डिग्री. क्वाड्रंट कुठला आहे, फर्स्ट वाला, सेकंड वाला, थर्ड आणि फोर्थ. म्हणजे काय आलं आपलं बघा, द अँगल लाइज इन कोणता क्वाड्रंट आहे, कोणता क्वाड्रंट आहे, फर्स्ट क्वाड्रंट. ओके, फर्स्ट क्वाड्रंट. सोपं आहे ना, काहीच डिफिकल्ट नाहीये, फक्त कन्फ्युजन करायचं नाही. वरून कधी मेजर करायचं, खालून कधी मेजर करायचं, एवढं लक्षात ठेवलं की काहीही टेन्शन नाहीये. आता 80 डिग्रीचा बघूया आपण पुढचा. y ऍक्सिस, y ऍक्सिस, x ऍक्सिस, x ऍक्सिस. -80 डिग्री. मायनस आहे म्हणजे वरून येईल का, नाही, मायनस आहे म्हणजे खालून येईल. तर पहिल्यांदा आपण काय करू, इथून 90 डिग्रीचा इथं असतो, म्हणजे 10 कमी केलं तर किती येईल 80 डिग्री. म्हणजेच काय ना, इथून इथे मायनस -80 डिग्री. क्वाड्रंट फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. खालून काय घेतलं का, तर काय आहे मायनस आहे, हे नेहमी लक्षात असलं पाहिजे. मायनस असलं की खालून, प्लस असलं की वरून. म्हणजेच काय ना, द क्वाड्रंट लाइज इन कुठला, फोर्थ क्वाड्रंट. द अँगल लाइज इन फोर्थ क्वाड्रंट. ओके, आता पुढचं घेऊया -330 डिग्री. ओके, -330 डिग्री. मायनस आहे म्हणजे वर जाईल का खाली जाईल, खाली. 330 डिग्री म्हणजे 360 डिग्री पेक्षा काय आहे 30 ना कमी आहे. म्हणजे पहिल्यांदा इथून 90 डिग्री, 180, 270 आणि इथं 30 कमी 60 चा अँगल घ्यायचा. म्हणजे काय आलं 360 डिग्री. ओके, डन. फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड, थर्ड, फोर्थ. द अँगल लाइज इन फर्स्ट क्वाड्रंट. झालं, सोपं आहे ना. मायनस घेतलं की खालून, प्लस असलं की वरून मेजर करायचं. त्याच्यानंतर ना एक्स ऍक्सिस कुठला, वाय ऍक्सिस ते काढायचं. त्याच्यानंतर फक्त मेजर करायचं आणि जिथं आहे तिथून फक्त लाईन काढायची, तो अँगल दाखवायचा. त्याच्यानंतर ना आपलं एक सेंटेन्सेस आहे की तो अँगल कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे ते दाखवायचं. आता पुढचं घेऊया. आता आपण शेवटचं बघायचं 9वा आणि 10वा. तर बघूया 500 मध्ये काय आहे. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, आपला रूल नुसार पहिल्यांदा ऍक्सिस काढून घ्यायचे. कुठला कुठला आहे, एक्स ऍक्सिस, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, वाय ऍक्सिस. आता काय सांगितलं -500. मायनस म्हणजे वरून येईल का, नाही, मायनस म्हणजे खालून येईल पहिल्यांदा. म्हणजेच काय 360 प्लस किती येतील 360 आणि 100, 460, 460 मध्ये 40 केल्यावर 500 म्हणजे 140 करा बरं. 0 0 0 6 4 10 चे 10 चलक 3 आणि 4 आणि 5 आले का 500. हे रफ वर्क आहे ते तुमच्या चॉईसने करा तुम्ही. ओके, 500 आले का, म्हणजेच काय 360 चा एक अँगल काढावा लागेल आणि एक कुठला पाहिजे 140 चा. आता मायनस आहे खालून येणार 1 आणि इथून काय येणार तुम्हाला काय पाहिजे 140. म्हणजे इथून काय येणार, हे आलं 90 आणि 90 मध्ये किती हे करावं लागेल 5, 140, 140 डिग्री. ओके, आलं. इथं कुठला क्वाड्रंट आहे तुमचा
द अँगल लाईज इन कुठल्या क्वाड्रंट मध्ये, फर्स्ट वाला, सेकंड वाला, थर्ड वाला का फोर्थ वाला. तर कशात आलाय आपलं थर्ड मध्ये. कसं आलं इथं 360, 360 मध्ये 140, 140 कसं इथून इथं 90 आणि 90 आणि 50 केले तर 140 येतात. म्हणजे इथं 140 घेतलं, इथं 40 घेतलं आणि इथं 90, हे झालं 140 वाला. म्हणजेच कुठल्या क्वाड्रंट मध्ये आले, थर्ड क्वाड्रंट. द अँगल लाईज इन थर्ड क्वाड्रंट. आता पुढचं घेऊया -820 डिग्री कसं आहे. तर -820 डिग्री करण्यासाठी किती ऍड केल्यावर पहिल्यांदा 360 प्लस 360 करा. 0 0 6 6 12 ह्याच्याला 3 6 आणि 1 7. 720 मध्ये किती ऍड केल्यावर आपण 100, कारण 20 तर 20 आहे. 0 2 7 आणि 1 8, किती आले 820 आले. ओके. आता ह्याला कसं काढणार आपण, पहिल्यांदा काय करणार आपला नेहमीप्रमाणे एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. ओके. एक्स ऍक्सिस काढून घ्यायचा, वाय ऍक्सिस काढून घेतला. ओके. इथपर्यंत डन. पुढची प्रोसेस काय आहे आपली, क्वाड्रंट कुठले आहे. पहिला क्वाड्रंट नंतर काढलं तरी चालेल. तर पहिल्यांदा काय करायचं आपल्याला, की प्लस आहे का मायनस, तर मायनस. मायनस आहे म्हणजे वरून मेजर करणार का खालून मेजर करणार, मायनस आहे म्हणल्यावर खालून मेजर करणार. ओके. आता पहिल्यांदा काय काढलं, पहिले 360 आणि 360 किती वेळा, 2 वेळा. म्हणजे कितीचा होईल 720 चा. पहिल्यांदा 360 पुन्हा 360 आलं. पुढे किती आहे 100. म्हणजेच काय इथून इथपर्यंत 90 आणि इथून फक्त 10 वाला काढायचा आहे, 10 डिग्रीचा. ओके. आलं का. किती झाले 360 360 720 आणि इथून इथपर्यंत 100. हे 90 आणि 10 100 झाले. म्हणजेच काय आता क्वाड्रंट, फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट. डन डन. त्याच्यानंतर काय आहे, कितीचा आहे -820 डिग्री. शेवटचं सेंटेन्सेस काय आहे आपलं, द अँगल लाईज इन, द अँगल लाईज इन कुठला क्वाड्रंट आहे, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. तर कुठं आलाय आपला, इथे आलाय. इथे आलाय म्हणजे कुठला येणार अँगल, थर्ड क्वाड्रंट. कुठला, थर्ड क्वाड्रंट. कसं आलं समजलं. पुन्हा एकदा समजून सांगते. आपण काय करायचं, पहिल्यांदा बघायचं मायनस आहे का प्लस आहे. मायनस आहे म्हणजे नक्की कुठून मेजर होणार, खालून मेजर होणार. जर का प्लस असतं तर कुठून आलं असतं, वरून आलं असतं. इथपर्यंत लक्षात आलं. दुसरी गोष्ट 820 मध्ये किती ऍड केल्यावर तुम्हाला 360 चा आपला एक अँगल असतो, आपल्याला माहित असेल. म्हणजे 360 आले. 720 मध्ये किती ऍड केल्यावर 820 होते, तर 100 ऍड केल्यावर. म्हणून काय केलं आपण, 720 मध्ये 100 ऍड केले, किती आले 820 आले. 820 आल्यानंतर आपण काय केलं, पहिल्यांदा एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस काढला. एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस काढल्यावर पहिल्यांदा 360 चे दोन अँगल काढले, 360 त्याच्यानंतर 360 किती झाले 720 आणि नंतर 100. म्हणजे इथून इथपर्यंत 90 आले, 90 आणि हे 10 किती झाले 100 झाले. त्याच्यानंतर आपण इथून एक रे काढला आणि इथं काय सांगितलं की आपला अँगल जो आहे तो कितीचा आला 820 डिग्रीचा आला. त्याच्यानंतर शेवटचं आपलं सेंटेन्सेस असतं की द अँगल लाईज इन कुठला क्वाड्रंट आहे ते बघायचं, फर्स्ट वाला, सेकंड वाला, थर्ड वाला, फोर्थ वाला. इथं कुठं आला आपला थर्ड अँगल मध्ये आला. म्हणजे आपण काय म्हणलं, द अँगल लाईज इन थर्ड क्वाड्रंट. आणि अशा प्रकारे हे सॉल्व्ह करायचं खूप सोपं आहे, एवढं पण काही डिफिकल्ट नाहीये. फक्त तुमचं डोकं एकदम शांतपणे व्यवस्थित त्याच्यात फोकस करायचं. कारण बऱ्याचदा कन्फ्युजन मध्ये बऱ्याच जणांचे मार्क जातात. बऱ्याच जणांना कॉन्सेप्ट क्लिअर असतात, सगळं येत असतं, पण ते त्यांच्या डोक्यात जे कन्फ्युजन असतं ना की प्लस मायनस एटसेट्रा किंवा कधी कधी ऍडिशन्स वगैरे करताना ते बऱ्याचदा मिस्टेक्स होतात, अँगल मेजर करताना बऱ्याचदा मिस्टेक्स होतात. तर ह्या नक्की म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींकडे फोकस करायचा आणि नक्की काय त्याचं एक्झॅक्टली येणार ते व्यवस्थित शांत डोक्याने काढायचं. ते जर काढलं तर तुम्हाला ह्याच्यातले मार्क्स मिळतील, कोणीही वाढवणार नाही. ओके. तुम्हाला नक्की छान मार्क्स मिळते, फक्त या कॉन्सेप्ट व्यवस्थित करून ठेवा.